वांद्रेच्या गरीबनगरमध्ये उद्याही अतिक्रमण विरोधात कारवाई सुरूच राहणार आहे। पश्चिम रेल्वेच्या PROंनी ही माहिती दिली। 23 मे पर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती आहे। ये 19 तारीख से शुरू हुई है और फिलहाल जिस प्रकार की मैन पावर का डिप्लॉयमेंट हमने किया है, इस स्केल का डिप्लॉयमेंट हम 23 तक करेंगे। वैसे हमारा स्पीड बहुत तेज़ है और हम जल्दी में कार्य कर रहे हैं, तो हम ये एक्सपेक्ट करते हैं कि टाइम से शायद पहले ही हमारा कार्य कंप्लीट हो जाए। लेकिन 23 के बाद भी भले ही मैन पावर की डिप्लॉयमेंट बहुत कम हो जाएगी, लेकिन जो है पोस्ट डिसमेंटलिंग, पोस्ट डेमोलिशन वर्क जो है वो यहाँ चलता ही रहेगा। वांद्र्याच्या गरीबनगरमध्ये दगडफेक झाली होती। या संदर्भात ही अपडेट आहे। पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी 16 जण अटकेत आहेत। एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळते। 15 आरोपींना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले। अल्पवयीन मुलाला बाल सुधार गृहात पाठवण्यात आले। दरम्यान आणखी एका संशयिताला अटक झाल्याची माहिती मिळते। मुंबईतील गृहनिर्माण संस्थेच्या आवारात कोणतीही कत्तल होणार नाहीये। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी हा मोठा निर्णय घेतलाय। भाजप नेते किरीट सोमय्यांसोबतच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। सोबतच जवळपास 10,000 पेक्षा अधिक बोगस जन्म प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आलेले आहेत। उर्वरित बोगस जन्म दाखले लवकरच रद्द करणार, त्याची संख्या ही 80,000 पेक्षा जास्त आहे। 2025 ची त्याच्यावरती जजमेंट आहे आणि त्या जजमेंटमध्ये सांगितले गेले आहे की जर 1 किलोमीटरच्या आसपास जर दुकान असेल स्लॉटर, तर तिथे त्या ठिकाणी जर व्यवस्था असेल तर तुम्ही संकुलामध्ये कापू नये बकरा असेल, कारण की संकुलामध्ये बरेच जातीय धर्मपंथाची लोक राहतात। ह्याच्यावरचे निर्णय आता येणाऱ्या काळात आम्ही घेतोय अधिकाऱ्यांकडनं, पण ह्या विषयावरती सकारात्मक चर्चा माझ्या या बैठकीत झालेली आहे। सांगलीत जयंत पाटलांकडचे सगळेच भाजपात येतील असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय। ईश्वरपूरचे किती नगरसेवक ZP सदस्य फुटतात ते बघा असं वक्तव्य सुद्धा पडळकरांनी केले। सांगली पालिकेतील 2 नगरसेवकांच्या पक्षप्रवेशानंतर पडळकरांनी हे वक्तव्य केले। सगळेच करतील आता त्यांच्या हाताखालचे जेवढे सगळे आहेत। आता तुम्हाला ही जर निवडणूक लागली आपल्या विधान परिषदेची, मग त्यांचे ईश्वरपूर मधले किती नगरसेवक फुटते ते बघा तुम्ही आकडा। ईश्वरपूर मधले जिल्हा परिषदेचे त्यांचे सदस्य किती फुटते आकडा बघा तुम्ही, एकदा निवडणूक तर लागू द्या। झारखंडमध्ये 27 माओवाद्यांनी सामूहिक शरणागती पत्करले। झारखंडमध्ये आज सुरक्षा दलांना मोठं यश आले। प्रतिबंधित झारखंड जनमुक्ती परिषदेच्या 2 अतिरेक्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। अहिल्यानगरच्या भोंदू गडगेच्या मुलीचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय। संगमनेर न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळलाय। गुन्हा दाखल झाल्यापासून भोंदू गडगेची मुलगी ही फरार आहे। भोंदू गडगे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे, तर इतर आरोपी हे फरार आहेत। गोंदियात अर्जुनी मोरगाव तालुक्यात शेतमजुराचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची शक्यता आहे। देवलगाव या ठिकाणी 38 वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झालाय। वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उष्माघातानं बळी गेल्याची शक्यता व्यक्त केली जाते। कल्याण स्थानकावरील पिण्याच्या पाण्याच्या नळावर एका व्यक्तीनं अंघोळ केल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। कल्याण रेल्वे स्थानकावर सार्वजनिक सुविधेचा गैरवापर होत असल्याचा प्रकार समोर आलाय। या व्हिडिओमुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। नाशिकच्या येवला शहरासह अनेक भागात जोरदार पाऊस झालाय। भर उन्हामुळे झालेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। मात्र गेल्या काही दिवसांपासून उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय। पुण्यातील भोर शहराला आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भाटकर धरणामध्ये केवळ 10% पाणीसाठा शिल्लक आहे आणि यामुळे भोर नगरपालिकेनं हा निर्णय घेतलाय। नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय। नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांच्या धाडसी आणि तत्पर कारवाईमुळे विवाहित महिलेचा जीव वाचलाय। चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीवर जीवघेणा हल्ला केला होता। पोलीस वेळेवर पोहोचल्यानं संभाव्य हत्येची घटना टळले। आरोपी ऋषिकेश वानखेडे ह्या अटकेत आहे। आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची पोलिसांची माहिती आहे। या धाडसी कारवाईमुळे बेलतरोडी पोलिसांचं सर्वत्र कौतुक होतंय।